नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. मेढे दोडामार्ग वीजघर मार्गाची दयनीय अवस्था. पावसामुळे चिखलाचं साम्राज्य, नागरिक त्रस्त. दोडामार्ग तालुक्यातील मेढे ते दोडामार्ग वीजघर या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. विशेषतः घाटिवडे गवसवाडी वळण येथे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असते. मात्र रस्त्यावर चिखल, खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. तसेच चारचाकी वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित MSIDC अधिकारी व ठेकेदाराकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न केल्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे मेढे ते वीजघर मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी सहभागी व्हावे, युवराज संभाजीराजेंचं आवाहन. बेळगावात आयोजकांचं उत्साहात स्वागत. संमेलनात बेळगावकर सहभागी होणार. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे 23 सप्टेंबर 2026 रोजी सर्पोरोजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचं बेळगावातील कॉलेज रोड येथील यश ॲटोच्या दालनात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. दक्षिण भारतातील हे पहिलंच मराठी साहित्य संमेलन असल्याने या उपक्रमाबद्दल साहित्यप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता व्यक्त होत आहे. स्वागत समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद गोरे, युवराज संभाजीराजे भोसले, कवी किशोर टिळेकर आणि अजय साळुंके यांचा परिषदेच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील होते. तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले यांनी बेळगाव व कर्नाटकातील मराठी बांधवांनी 23 सप्टेंबर रोजी तंजावर येथे होणाऱ्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव वाढवावा असं आवाहन केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी उद्योजक महादेव चौगुले यांनी प्रास्ताविक करून तंजावर साहित्य संमेलनाचं महत्त्व अधोरेखित केलं. यश ॲटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांनी युवराज संभाजीराजे भोसले यांना स्मृतिचिन्ह व राजमुद्रा देऊन गौरव केला. एशियन मशीन ऑलिम्पिक गेम्स संघटना कर्नाटक राज्य अध्यक्ष पैलवान अतुल शिरोळे यांनी राजेंचा सत्कार संघटनेतर्फे करण्यात आला. तसेच उद्योजक आप्पासाहेब गुरव व राजेंद्र मुतकेकर यांचा युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. शरद गोरे म्हणाले, तंजावर ही दक्षिणेतील मराठी साहित्य संस्कृतीची पंढरी आहे. राजे सर्पोरोजीराजे भोसले यांच्या स्मृतीत मराठी साहित्य संमेलन होणं हा मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमानास्पद क्षण आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी तंजावर साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देताना सांगितलं की महाराष्ट्र आणि तंजावर यांच्यातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. देशभरातील साहित्यिक, संशोधक, इतिहासप्रेमी आणि मराठी प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राजे सर्पोरोजीराजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करावा, तसेच मराठी साहित्याचा झेंडा तंजावरच्या भूमीत अभिमानाने फडकवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बेळगावातूनही कार्यकर्ते आणि समाज साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावातून मोठा सहभाग नोंदवणार येणार असल्याची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी मुख्याध्यापक MK पाटील, रणजित चौगुले, संदीप तरळे, तानाजी पाटील, जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे पाटील, कवयित्री पूजा सुतार, स्मिता मेंढके, सविता वेसने यांच्यासह बेळगाव जिल्हा साहित्य परिषद व शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, यश ॲटो परिवार व साहित्यप्रेमी व मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हे साहित्य संमेलन आम्ही 23 सप्टेंबरला आपण आयोजित केलेलं आहे. त्यातला महत्वाचा भाग जो आहे त्याबद्दल मी भाष्य करणार आहे. हे तामिळनाडू राज्यामध्ये आणि मराठी भाषा जन्मल्यापासून पहिलं साहित्य संमेलन आहे.
पहिला ऐतिहासिक संदर्भ आहे. दुसरा ऐतिहासिक संदर्भ जो आहे, हे संमेलन व्हावं याकरता गेले 2 वर्ष संभाजीराजे आणि आम्ही प्रयत्नशील होतो. तर हे सरपोजी राजे दुके यांचं साहित्य संमेलन का घ्यायचं याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सरपोजी राजे भोसले हे जे आहेत, साहित्य, कला, संगीत, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. या देशातले नव्हे तर जगातले सगळ्यात जास्त भाषा पारंगत असणारे व्यक्ती जर कोण असतील तर ते द्वितीय सरपोजी राजे भोसले आहेत. त्यांना 28 भाषा येत होत्या. हा नवीन संदर्भ सुद्धा जो आहे तो जगासमोर आला पाहिजे. आणि एकूण भारतातल्या 4 प्रादेशिक भाषेतली पहिली नाटकं सरपोजी राजेंनी लिहिली आहेत. त्याचबरोबरीने त्यांनी 10 ग्रंथ जे आहेत, विपुल ग्रंथ लिहिले आणि 35 ग्रंथ वेगवेगळे जे आहेत ते आरोग्य संदर्भात आहे, ते सामाजिक क्षेत्राबद्दल आहे, ते नृत्याबद्दल आहे, ते संगीताबद्दल आहे. विविध अंगाने त्यांनी लिखाण जे केलेलं आहे ते लिखाण सुद्धा पुढे आलं नाही. त्याचबरोबर मुलीची शाळा जी आहे सरपोजीराजे दुके यांनी दक्षिण भारतात सुरू केली होती. हा सुद्धा नवीन आयाम करता पुढे आला नाही. अनेक दुर्धर आजार जे आहेत त्याच्यावरती त्यांनी संशोधन करून औषधं शोधली होती. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया त्या काळात त्यांनी केलेली आहे. असे अनेक पैलू आहेत की ज्या पैलूवरती खरं तर प्रकाश पडला पाहिजे. त्याबरोबरीने जे ग्रंथालय त्यांनी उभारलं, सरस्वती महाल ग्रंथालय जे आहे ते जगातली 4 सर्वोच्च जे ग्रंथालय आहेत त्यातले एक ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय सुरू करताना सरपोजी राजेंनी जवळपास 4000 पुस्तकं दिली होती आणि आज त्या ग्रंथांची संख्या 4 लाखावरती आहे. आता ह्या ग्रंथांची वैशिष्ट्य जे आहेत, या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र जे आहे परमानंद नावाच्या कवीने जे लिहिलं होतं, शिवभारतचे 3 खंड तिथे उपलब्ध आहेत. अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र आणि दाखले तिथे उपलब्ध आहेत. अनेक असे ऐतिहासिक सगळे संदर्भ जे आहेत तर त्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. तर हा सांस्कृतिक समृद्ध वारसा जो आहे तो नव्या पिढीसमोर आला पाहिजे, जगासमोर आला पाहिजे. या अनुषंगाने सांस्कृतिक प्रकाश टाकण्यासाठी किंवा त्यावरती चर्चा करण्यासाठी या साहित्य संमेलनाचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण बघतो की सांस्कृतिक आज तुम्ही ही सगळी कार्यक्रम घेतोय, हा इतिहास आहे. नवीन पिढी घडवण्याचं काम साहित्य करत असतं. आता तुम्ही म्हणाल तर नवीन पिढी काय आज भाषण ऐकलं की माणूस लगेच उद्या क्रांती करत नाही, तर त्याला काही वेळ हवा असा असतो. म्हणजे मग त्या दृष्टिकोनातून संस्काराची शिदोरी जी आहे नवीन पिढीमध्ये झिरपली पाहिजे. नवीन पिढीसमोर हा समृद्ध वारसा जो आहे तो गेला पाहिजे, म्हणून या साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या साहित्य संमेलनामध्ये पुढाकार घेतला माझे महाराष्ट्रातले माजी उच्च शिक्षण व पाणी पुरवठा मंत्री प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे सर यांचा माझं गेले 25 वर्ष सौख्य आहे. साहित्यावरती प्रचंड प्रेम करणारे व्यक्ती साहित्य संमेलनामध्ये आणि अत्यंत वक्तृतामध्ये वाकबदार वक्ते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. तर 5-6 महिन्यापासून त्यांचा माझा संदर्भ बोलणं सगळं सुरू होतं विविध अंगाने. ते म्हणजे शरदराव एखादं साहित्य संमेलन आपण सुरू. दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमातून राजे सरपोजी राजे भोसले यांच्या कार्याचा गौरव आणि मराठी भाषेच्या संस्कृतीचा वारसाचा जागर देशभरात घडणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. तिलारी धरणाच्या पातळीत वाढ, धरणाचे अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार. नदीकिनारी गावांना सावधानतेचा इशारा. महाराष्ट्र गोवा या 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी कोनाळ पुच्छ कालव्यातून सांडव्यातून तिलारी नदीपात्रात सोडलं जाणार आहे. तेव्हा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ यांनी खबरदारी घ्यावी. कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी किंवा गुरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन जलसंपदा विभाग तिलारी उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. तिलारी धरणाच्या परिसरात 20/7/2026 पासून तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिपर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ होत आहे. धरणाच्या ORS व GOS नुसार धरण क्षेत्रातील पाणीलोट क्षेत्रामधून येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने
पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचं नियोजन आहे. या अनुषंगाने 24 जुलै 2026 रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने तसेच सद्यस्थितीत धरणाची स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले मदन मोहन मालवीय यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 झाला. भारतातील ख्यातनाम अशा महाविद्यालयाचे ते संस्थापक होत. त्यांनी सत्यमेव जयते हे जे आपल्या संविधानातील महत्त्वाचे वाक्य जे आहे ते देशाला देऊ केले. सत्य हे नेहमीच अपराजित असते. सत्याचा कधी पराभव होत नसतो. ते निर्भीड असते. ते कधी झुकत नसते. याची प्रचिती आपण इतिहासातून घेतलेली आहे. मग मुघल काळातील शिवकालीन इतिहास असो किंवा आपल्या या मध्ययुगातील शिवकालीन इतिहासानंतर जो ब्रिटिशांचा इतिहास असो आणि आता या आधुनिक युगातील इतिहास असो, या सर्वच इतिहासामध्ये सत्यमेव जयते या शब्दाचा व्यापक अर्थ महत्त्वाचा म्हणून लागू पडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवरायांच्या अंगी सत्य हे अगदी बाणेदार होते आणि त्या सत्यासाठी ते झटले. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे ते देखील शेवटच्या श्वासापर्यंत सत्यासाठी झटले. त्यानंतर आपण या ब्रिटिशांच्या आगमनानंतर ज्या देशाला पारतंत्र्यामध्ये भोगावं लागलं, अनेक छळ किंवा अत्याचार सहन करावे लागले आणि अपरिमित अशी सर्वार्थाने हानी झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्य आणि अहिंसेची शिकवण आचरणात आणत ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले गेले आणि अखेर सत्य आणि अहिंसेच्या त्या शब्दाला जुलमी ब्रिटिशांना झुकावे लागले आणि त्यांनी शेवटी हा देश सोडून ते निघून गेले. आजच्या स्थितीला आज आपण पाहतो सत्य आणि असत्याची लढाई आज देखील चालू आहे. जरी आपण स्वातंत्र्य मिळवलं तरी देखील या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा ही सत्य आणि असत्याची लढाई जी आहे ती चालूच आहे. आणि असं जे म्हटलं जातं सत्य हे निर्भीड असतं, ते कधी दबत नसतं, त्याला वेळ लागतो पण ते असत्यावर नेहमी विजय मिळवतं. आजच्या स्थितीला राजकारण्यांच्या दृष्टिकोनातून किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही सत्य आणि असत्याची ही लढाई चालूच आहे. सत्ता कोणाच्याही हाती असो किंवा सत्ताधीश कोणीही असो, पण सत्ता चालवायला देणारे जे सार्वभौमत्व म्हणून जे मतदार आहेत त्यांच्या जीवावर ही सत्ताधीश राज्य करत असतात. मात्र त्यांनीच जर या सत्तेवर बसवणाऱ्यांना त्यांचा विसर पडला तर मग सत्य हे
कधी ना कधी ते प्रचिती दाखवून देत असतं. आणि ही सत्य आणि असत्याची लढाई जी आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे आणि ती चालू राहणारच आहे. मात्र एक निश्चित खरं की सत्याचा हा नेहमीच विजय होत असतो. थांबूया इथं. पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर पाहूया. धन्यवाद.